हॅलो फ्रेंड्स, आपला पहा डिफरन्सिएशन हा टॉपिक सुरू आहे. त्या डिफरन्सिएशन मध्ये आपली फर्स्ट एक्सरसाइज मधला सेकंड क्वेश्चन चालू आहे पहा. ओके, तर सेकंड क्वेश्चन मध्ये पहा आपले एक्झाम्पल सुरू होते की आपण कशावर सुरू करतो. एक्झाम्पलवर सुरू केलेली आहे, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. कशावर सुरू केलेली आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आता याच्यामध्ये आपण चार सम घेतले होते. पहा किती सम घेतले होते? चार सम घेतले होते. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे, लक्ष द्या बरं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू cot cube of log of x cube. Cot cube of log of x cube. The next example, y is equal to cot cube of log of x cube. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे cot cube x. cot cube x याचा मीनिंग असं होतं cot x ब्रॅकेटचा क्यूब. यस ऑर नो? cot cube x याचा मीनिंग काय होतं? cot x ब्रॅकेटचा क्यूब. मग याचा अर्थ cot cube of x म्हणजे y is equal to जर व्यवस्थित लिहिलं याचा अर्थ काय होणार? cot of log of x cube आणि ब्रॅकेटचा काय होणार? ब्रॅकेटचा क्यूब. ब्रॅकेटचा काय होणार? क्यूब. आता याच्यात फंक्शन किती ती चेक करा. कंपोजिट चार फंक्शन आहेत. किती फंक्शन आहे? चार. सगळ्यात पहिला क्यूब आहे म्हणजे x raised to n. क्यूब आहे म्हणजे काय होणार? x raised to n. x raised to n आहे पहिला. नंतर cot आहे, नंतर काय आहे? cot आहे, नंतर काय आहे? लॉगॅरिथमिक आहे, नंतर काय आहे? x cube. याचे डेरिव्हेटिव्ह घेता नाही. सगळ्यात पहिल्यांदा x raised to n चा फॉर्म्युला असतो कारण सगळ्यात बाहेरचं फंक्शन ते. बरोबर? मग डिफरन्शिएट with respect to x, that is dy by dx. What derivative of x cube? What derivative of x cube? Or what derivative of x raised to n? N x raised to the power n minus 1. म्हणजे काय होणार? 3 cot of log of x cube. 3 cot of log of x cube raised to the power 2. 3 minus 1 किती होणार? 2. Right now n x raised to the power n minus 1 into dy dx of आतलं फंक्शन कोणतं सांगा? cot of log of x cube. cot of log of x cube. आतल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय ना 3. आता ब्रॅकेट स्क्वेअर मी असू शकतो ना 3 cot स्क्वेअर log of काय होणार आहे? x cube into what derivative of cot x? what derivative of cot x minus cos x square x. what derivative of cot x सांगा? cot x चे डेरिव्हेटिव्ह काय? minus cos x square x म्हणजे minus cos x square log of x cube into परत आतल्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काय करायचं? मल्टिप्लाय dy dx of cot नंतर काय? log of x cube. log of x cube. राइट ना? म्हणजे काय ना 3 cot square log of x cube into minus cos x square log of x cube. log of x cube. And what is the log of x? log x is 1 upon x म्हणजे 1 upon काय नावानं x cube into dy dx of पुन्हा x cube. आतलं फंक्शन कोणतं नावानं? x cube. म्हणजे आता फायनल आन्सर काय आपल्याला आले? फायनल आन्सर minus 3 cot square log of x cube into cos x square log of x cube into the 1 upon x cube आणि x cube ची डेरिव्हेटिव्ह काय ना 3x चा स्क्वेअर. आता x स्क्वेअर ला x क्यूब गेट कॅन्सल. मी ते बघा ह्या 3 ला 3 किती ना 3 9 म्हणजे -9 cot square log of x cube into cos x square log of x cube आणि इथे x डिवाइड बाय x and this is our dy by dx. this is the answer. अतिशय सिंपल आणि सरळ एक्झाम्पल. लक्षात ठेवा. बघून घ्या मी कसं सॉल्व्ह केलं. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. y is equal to
y is equal to 5 raised to the power sin cube x plus 3. Okay. मग मला सांगा व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x. हे एक्झाम्पल साठी dy dx ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x काय फॉर्म्युला व्हॉट ऑफ a raised to x into log a. ओके. मग आता 5 raised to काहीतरी आहे ना फंक्शन, मग हा x ऍक्च्युअली हा काय x, मग डिफरन्शिएट with respect to x, that is dy by dx. What did of a raised to x? A raised to x sin cube x plus 3 into log 5 into log 5. याची पहिली डेरिव्हेटिव्ह एकदा बाहेरच्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेऊन झाली, आतल्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काय करायचं मल्टिप्लाय into dy dx ऑफ बोला dy dx ऑफ काय बनवणार sin cube x plus 3 काय बनवणार sin cube x plus 3 म्हणजे 5 raised to the power sin cube x plus 3 into log 5 into what derivative of sin cube x. आता बघा 3 ची डेरिव्हेटिव्ह 0 ना, 3 ची डेरिव्हेटिव्ह काय आहे 0, 3 काय कॉन्स्टंट, sin cube x डेरिव्हेटिव्ह काय आहे sin cube x म्हणजे काय सांगा बरं, sin cube x म्हणजे काय सांगा बरं, sin x ब्रॅकेटचा क्यूब काय sin x ब्रॅकेटचा क्यूब. मग मला सांगायचं याची डेरिव्हेटिव्ह काय आहे 3 sin square x n x raised to the power n minus 1 आणि dy dx ऑफ आतमध्ये कोण आहे sin x, आतमध्ये कोण आहे sin x म्हणजे आपण फायनल आन्सर काय आहे 5 raised to sin cube x plus 3 into log 5 into 3 sin square x and sin x will become cos x and this is our answer, that is dy by dx, this is dy by dx and this is our answer. ओके. लक्ष द्या सगळ्यांच्या अतिशय सोपं आहे, सरळ आहे, काही अवघड नाही आहे. ओके. लक्ष द्या सगळ्यांच्या. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एग्जांपल है y is equal to, next example है y is equal to cosec of under root of cos x, cosec of under root of cos x. त्याच्यानंतर एक्झाम्पल है दूसरा y is equal to log of in bracket cos of x cube minus 5, x cube minus 5. मग सगळ्यात महत्त्वाचं differentiate with respect to x, that is dy by dA. सगळ्यात पहिल्यांदा what is derivative of cos x बोला, what is derivative of cos x minus cosec x into what is derivative of cosec x minus cosec x into cot x म्हणजे minus cosec of under root of cos x minus cosec x into cot x, cot of under root of cos x into dy dx of under root of काय आतमध्ये कोण आहे under root of cos x. मग आता हे आहे असंच, हे एवढं आहे असेल what derivative of cos under root of what derivative of root x 1 upon 2 under root of x आणि into परत डेरिव्हेटिव्ह ऑफ बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x आतमध्ये कोण आहे cos x. मग आता फायनल आन्सर काय असणार आहे मायनस cosec of under root of cos x cot of under root of cos x 1 upon root आहे पहा म्हणजे आपण 2 under root of cos x and cos ची काय ना मायनस sin x काय ना मायनस sin x and this is our answer dy by dx. आणि याचा फायनल आन्सर dy by dx काय ना सांगा बरं, हे मायनस मायनस काय होणार आहे प्लस, मायनस मायनस काय होणार आहे प्लस म्हणजे काय होणार cosec under root of cot x cot of under root of cos x into sin x divided by 2 under root of cos x. समझते? This is our answer. It's very simple. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन तुम्हाला एक रूल लिहून दिलाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचा काय लिहून दिलाय रूल लिहून दिलाय. त्या रूलनुसार बाहेरच्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं तर आतल्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काय करायचं मल्टिप्लाय करत राहायचं. ओके. आता ह्या एक्झाम्पल मध्ये सगळे बाहेरचं फंक्शन कोणते लॉग, मी म्हणणार डिफरन्शिएट with respect to x, that is dy by dx. What is the log x? 1 upon x म्हणजे 1 upon cos of काय म्हणू x cube minus 5
into dy dx of cos of काय बनवलं cos of x cube minus 5 राइट ना म्हणजे 1 upon cos of काय बनवलं x cube minus 5 नंतर what did of cos x बोला what did of cos x minus sin पाळांनो जे 15 फॉर्म्युले लिहून दिले जे 15 फॉर्म्युले लिहून दिले ते इतके महत्त्वाचे की बस त्याच्यावर सगळं चालू मी आजही शिकू आजही सांगतो फक्त 15 फॉर्म्युले ओके what did of cos x minus sin x म्हणजे काय होणार minus sin of काय बनवलं x cube minus 5 into dy dx of काय बनवलं x cube minus 5 आतल्या उंचीचे डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करत राहायचं ना म्हणजे इथे काय होणार आहे minus sin x cube minus 5 divided by cos of काय बनवलं x cube minus 5 into what did of x cube 3x square and minus 5 चे डेरिव्हेटिव्ह काय होणार 0 derivative of constant काय ते 0 इथे sin of cos कोण असतो tan कोण असतो tan मैं डायरेक्ट minus 3x square करतो and into tan of काय बनवलं x cube minus 5 and this is our dy by dx this is our dy by dx this is the answer अतिशय सोपं आहे काही अवघड नाही मला अतिशय म्हणजे अतिशय सोपं आहे लक्षात येतं तुमच्या ओके आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल पहा मी तुम्हाला कंपोजिट फंक्शनची प्रॅक्टिस खूप करून घेणार जेणेकरून तुम्हाला पुढे सॉल्व्ह करायला काही प्रॉब्लेम येणार नाही अतिशय सोपं आहे एक्झाम्पल next example is y is equal to e raised to 3 sin square x minus 2 cos square x okay this is the example which is very simple now I will differentiate with respect to x that is dy by dx what did of e raised to x बोला what did of e raised to x म्हणजे काय e raised to 3 sin square x minus 2 cos square x into dy dx of आतमधलं फंक्शन कोणतं आहे पॉवर ना म्हणजे काय 3 sin square x minus 2 cos square x राइट ना म्हणजे काय e raised to 3 sin square x minus 2 cos square x और हे 3 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे ना what did of sin square x पास sin x डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x पण sin square x कंपोजिट फंक्शन आहे sin square x ला पहिल्यांदा काय करायची x raised to n ची डेरिव्हेटिव्ह काढायची sin square x म्हणजे sin x ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना मग सांगितलं तुम्हाला sin square x म्हणजे sin x ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे मग x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह काय ती 2x म्हणजे याची काय ना 2 sin x याची काय ना 2 sin x आणि पुन्हा मला dy dx ऑफ कोणाची डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल sin x कोणाची घ्यायला लागेल sin x आतलं फंक्शन sin x आहे पहिलं बाहेरचं फंक्शन स्क्वेअर होता हे ध्यानात ठेवा मायनस याचं 2 तसंच आणि याचं काय ना 2 cos x काय होणार आहे 2 cos x into dy dx of काय होणार आहे cos x into dy dx of काय होणार आहे cos x नंतर 3 sin square x minus 2 cos square x 3 दोन्ही किती 6 इथे काय होणार आहे sin x what did of sin x cos x minus 2 दोन्ही किती होणार आहे 4 इथे काय होणार cos x आणि cos चे डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन इथे काय करतो मी प्लस काय करतो प्लस आता एक काम करू शकतो मी अजून इथे काय करतो मी 3 sin square x e raised to राइट सॉरी e राहिले आपण म्हणजे काय आहे e raised to 3 sin square x minus 2 cos square x आणि इथे ना हे जे होतं ना 3 into 2 मी 3 into 2 ठेवतो मग 2 sin थीटा cos थीटा हा फॉर्म्युला कुठला आहे sin 2 थीटाचा म्हणजे 3 into sin 2x प्लस हे 2 into 2 होतं ना मी तसंच ठेवतो 2 into 2 आणि हे 2 sin x into cos x याचं काय होतं 2 into इथे काय ना sin of 2x this is our answer this is our final answer this is the dy by dx this is dy by dx व्यवस्थित बघा तुम्ही लक्ष द्या ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा नेक्स्ट एक्झाम्पल y is equal to cos square of log of कार्बन x square plus 7 सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बाहेरचं फंक्शन पहा किती फंक्शन 4 फंक्शन आहे किती फंक्शन आहे
चार फंक्शन सगळ्यात बाहेरचं फंक्शन कोणते सांगा स्क्वेअर सगळ्यात बाहेरचं फंक्शन काय स्क्वेअर नंतर कोण आहे cos नंतर कोण आहे log नंतर कोण आहे x square plus 7 what did of x square 2x what did of x square 2x yes or no what did of cos square 2 cos समजलं तुम्हाला म्हणजे differentiate with respect to x that is dy by dx is equal to what did of cos square x 2 cos x म्हणजे काय ना 2 cos of log of काय राहणार x square plus 7 right into dy dx of कोण आहे आतमध्ये आता cos म्हणजे काय ना cos of log of काय राहणार x square plus 7 ओके म्हणजे काय ना 2 cos of काय log of काय राहणार x square plus 7 what did of cos x minus sin x cos x डिवाइड काय minus sin x म्हणजे minus sin of log of काय राहणार x square plus 7 minus sin of log of x square plus 7 right ना म्हणजे काय होणार आहे 2 cos of log of x square plus 7 ए minus sin डायरेक्ट स्टार्टिंग करतो नंतर sin of log of काय होणार x square plus 7 into dy dx of cos थीटा काय ती minus sin cos थीटा काय ती cos थीटा काय ती minus sin and into dy dx of log of काय मान x square plus 7 ला इसरायला जातो कळतंय मला काय म्हणायचं पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x घेतली डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x minus sin x पण आतल्या फंक्शन पर डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं ना नंतर log ची डेरिव्हेटिव्ह काढली log ची डेरिव्हेटिव्ह काय ती 1 upon x square plus 7 and into dy dx of परत काय मान x square plus 7 into dy dx of परत काय करायला लागेल मला x square plus 7 करायला लागेल मला एक सांगा हे मायनस साइन आहे पाहिजे हे कोण साइन आहे मायनस आहे मला सांगा 2 sin थीटा cos थीटा किंवा 2 cos थीटा sin थीटा हा फॉर्म्युला काय sin 2 थीटाचा आहे हा फॉर्म्युला कुठला आहे मला sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे म्हणजे मायनस sin ऑफ 2 into थीटा कोण आहे माझा log of x square plus 7 लक्षात येते का फॉर्म्युला कुठला यूज केला आहे बघा इथे लिहितो 2 sin theta cos theta is equal to sin of 2 theta त्या पद्धतीने बघा 2 sin theta cos theta is sin 2 theta समजते हा फॉर्म्युला यूज केला into 1 upon x square plus 7 आणि x square plus 7 x square ची काय ना 2x आणि 7 ची काय ना 0 and this is our answer this is our dy by dx which is very simple समजून घ्यायचं कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची हे चांगलं समजून घ्या विच इज व्हेरी सिंपल येते का लक्षात काही अवघड नाही बाळांनो अतिशय सोपा आहे ओके नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये y is equal to tan of cos of sin x tan of cos of sin x है नंतर differentiate with respect to x that is dy by dx what derivative of tan x बोला what derivative of tan x sec square x what derivative of tan x sec square x म्हणजे sec square cos of sin x sec square cos of sin x into d by dx tan ची डेरिव्हेटिव्ह घेऊन झाले आतमध्ये कोण d by dx of cos of काय म्हणतो sin x cos of काय sin x म्हणजे sec square cos of sin x तसंच what derivative of cos x minus sin x म्हणजे minus sin of sin x and into dy by dx आतमध्ये कोणतं फंक्शन आहे परत sin x म्हणजे उत्तर काय आलं तुमचं फायनल sec square cos of sin x हे मायनस आहे स्टार्टिंग मध्ये होतो नंतर sin of sin x into what derivative of sin x cos x and this is my final answer this is my final dy by dx this is my final dy by dx लक्षात येतंय का अतिशय सोपं आहे हे एक एक्झाम्पल झालं नंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय y is equal to काय आपण नेक्स्ट एक्झाम्पल
y is equal to काय sec of tan of x raised to 4 plus 4 sec of tan of x raised to 4 plus 4 आता पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू ते लिहित नाही मी पहा dy by dx what is the sec x into tan x म्हणजे sec of tan of x raised to 4 plus 4 sec x into tan x आणि परत tan of तुला x raised to 4 plus 4 what is the sec x into tan x into d by dx of काय बघा आतलं फंक्शन कोणतं आहे tan of काय x raised to 4 plus 4 tan of x raised to 4 plus 4 मग हे तसंच what is the tan x sec square x म्हणजे sec square x raised to 4 plus 4 आणि परत आतमध्ये कोण आहे d by dx आतमध्ये कोण आहे x raised to 4 plus 4 आणि हे परत तसंच याच्यात काय बदल नाही होणार what is the x raised to 4 plus 4 4x cube आणि x 4 ची काय आहे 0 and this is the answer हे पूर्ण जसं तसं लिहायचं शेवटी x raised to 4x cube this is the answer इतकं सोपं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे that is y is equal to sin of under root of x सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का सगळ्यात बाहेरचं फंक्शन कोणते sin x सगळ्यात बाहेरचं फंक्शन कोणते sin x what is sin x cos x but differentiate with respect to x that is dy by dx what is sin x cos x म्हणजे cos of under root of sin of under root of root x into d by dx त्या sin च्या आतमध्ये कोणतं फंक्शन आहे under root of sin of root x हे आतमध्ये फंक्शन म्हणजे cos of under root of sin of root x हे तसं what is root x 1 upon 2 root x 1 upon 2 under root of काय म्हणतो sin of under root of x into dy परत आतलं फंक्शन ठेवले ना मग ते रूट काढलं आतमध्ये कोणतं फंक्शन आहे sin of root x काय म्हणतो sin of root x मग लक्षात द्या cos of under root of sin of under root of x डिवाइड हे डिवाइड आहे म्हणून खाली होतो 2 under root of sin of under root of x म्हणजे what is sin x cos x that is cos of root x into परत d by dx of सगळ्यात शेवटी कोण आहे root x सगळ्यात शेवटी कोण आहे root x आणि आपलं फायनल आन्सर काय आहे म्हणून cos of under root of sin of under root of x into cos of root x divided by 2 under root of sin of root x into derivative of काय derivative of root x काय 1 upon 2 root x derivative काय 1 upon 2 root x आणि हे आपला आन्सर आहे हे व्हॅल्यूने 4 पण होतील खालच्या स्टेपला ओके पाय sin of under root of sin of root x हे कॅन्सल होईल हा cos चा अँगल आहे पूर्ण cos चा काय म्हणतो हा अँगल आहे ते कॅन्सल होत नाही नीट व्यवस्थित हा cos चा अँगल आहे cos चा थीटा आहे समजतंय म्हणतो खालच्या sin of under root of x ला कॅन्सल होत नाही हे काय लक्षात ठेवा समजतंय का मी काय म्हणतोय अतिशय सोपं आहे काय अवघड नाही ओके नेक्स्ट एक्झाम्पल असेल पाहायचं समजलं सगळ्यांना जसं बघून घ्या सोपं आहे तो काही अवघड नाही वळण अतिशय सोपं आहे आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे y is equal to log of sec of e raised to काय बघा x square मी differentiate with respect to x that is dy by dx what is the log x 1 upon x that is 1 upon sec of e raised to काय बघा x square into derivative of इनर फंक्शन काय सांगा लॉग झालं तर आतमध्ये फंक्शन कोणते sec of e raised to काय म्हणतो x square नंतर 1 upon
sec of e raised to काय मानलो x square. And what did I sec x? Sec x into tan x. म्हणजे sec of e raised to x square into tan of e raised to काय मानलो x square. What did I sec x? Sec x into tan x into परत dy dx of आतमध्ये कोण e raised to x square. माझ्या sec ला e raised to x sec of e raised to x get cancel. मग काय आलं tan of e raised to x square. Tan of e raised to x square into what did e raised to x? E raised to x. e raised to x square तसेच into dy और डेरिवेटिव ऑफ e raised to काय e raised to x into डेरिवेटिव आतलं फंक्शन कोणतं x square. आतलं फंक्शन कोणतं आहे x square. म्हणजे काय आलं tan of e raised to x square into e raised to x square and x square चे काय आलं 2x and this is dy by बोला this is dy by dx. This is the answer. This is the answer. Okay? लक्षात आहे सगळ्यांच्या. अशा पद्धतीने आपला ही एक्सरसाइज इथपर्यंत आलेली आहे. क्वेश्चन नंबर 2 सुरू आहे राईट ना आपला. इथे थांबूया आपण आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.